नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी नोकरीची तयारी करताय का तुम्ही? यूपीएससी, एमपीएससी, बँक, एसएससी, रेल्वे, पोलीस किंवा लष्करी भरतीच्या स्पर्धा परीक्षा मोफत तयारीची सुवर्ण संधी आली आहे। महाराष्ट्रातील बार्टी, टेरटी, सारथी, महाज्योती आणि आरटी या पाचही संस्थांकडून प्री ट्रेनिंग साठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे। आज मी तुम्हाला या योजनेची पात्रता, जातीनुसार माहिती, लागणारी कागदपत्र, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा यांची सविस्तर माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करून टाका। आता सर्वात आधी या पाचही संस्थांची ओळख आणि कोण यासाठी अर्ज करू शकते ते बघूया। बार्टी, सर्वात आधी बार्टी या संस्थेबद्दल समजूया। तर बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था। यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण दिले जाते। याची वेबसाईट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। यावरून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता। त्यानंतर टेरटी ही आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे। यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच की एसटी कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते। याची वेबसाईट सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि येथून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यानंतर मित्रांनो सारथी, तर ही छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे। यामध्ये मराठा, कुणबी आणि त्यांचे उपवर्ग यांना प्रशिक्षण दिले जातात। याची वेबसाईट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि येथून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता। आता त्यानंतर महाज्योती, तर ही महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था। यामध्ये ओबीसी, विमुक्त जाती म्हणजेच की व्हीजेएनटी व विशेष मागास प्रवर्ग ओबीसी यांना प्रशिक्षण दिले जाते। याची वेबसाईट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि यावरून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता। त्यानंतर आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था। हे भटक्या व विमुक्त जाती डीटीएनटी आणि एसबीसी वर्गासाठी आहे। याची वेबसाईट सुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि इथून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता। आता या योजनेसाठी काही सामान्य अटी आहेत, त्या कोणत्या आहेत? तर कॅन्डिडेट हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे, त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आणि संबंधित संस्थेच्या वर्गातील असणे बंधनकारक आहे। टेरिटीसाठी जात वैधता अनिवार्य आहे, म्हणजेच की कास्ट व्हॅलिडिटी मित्रांनो, आणि इतरांसाठी लागू असल्यास आणि वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापर्यंत असायला हवे। नॉन क्रिमिनल ज्या संस्थेसाठी आवश्यक आहे फक्त त्यांना लागते आणि सरकारी नोकरीत व्यक्ती नसला पाहिजे। आता वयोमर्यादा काय आहे यासाठी? तर यूपीएससी साठी 21 ते 32 वर्षाची वयोमर्यादा आहे। आरक्षणानुसार सूट सुद्धा आहे आणि एमपीएससी साठी 19 ते 38 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे। आरक्षणानुसार सूट याला पण आहे आणि इतर भरतीसाठी त्या जाहिरातीप्रमाणेच आहे मित्र। आता अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार तुम्हाला? तर जात प्रमाणपत्र म्हणजेच की जात वैधता म्हणजेच की व्हॅलिडिटी लागल्यास, त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट, 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे गुणपत्रक, आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिनल मित्रांनो हे लागल्यास आहे फक्त, आणि अपंगत्व किंवा अनाथ दाखला हे सुद्धा जर तुमच्याकडे असेल तर। आता अर्ज कसा करायचा ते बघूया। सर्वात आधी तुम्हाला barti.maharashtra.gov.in ह्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलीच आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला सीईटी 2025 अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करायचं आहे किंवा डायरेक्टली तुम्ही रजिस्ट्रेशन या वरच्या पर्यायावर क्लिक केलं तरी चालेल। त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा, त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल, कॅप्चा आणि कॅप्चावरून तो सबमिट करा। त्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड तयार होईल। तो युजर आयडी आणि पासवर्डच्या वरून तुम्ही लॉग इन करू शकता। चला तर मग लॉग इन करूया। तर लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक, शैक्षणिक आणि जात उत्पन्न माहिती भरायची आहे। त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि योजना परीक्षा केंद्र निवडा आणि फॉर्म हा फायनल सबमिट करा। फायनल सबमिट केल्यानंतर तुम्ही फॉर्म डाउनलोड करा। आता मित्रांनो सीईटी एक्झामची ऍडमिट कार्ड याच वेबसाईट वरून तुम्हाला डाउनलोड करता येईल ज्यावेळेस ही तारीख जाहीर होईल। आता नोंदणी सुरू झाली आहे मित्रांनो 1 ऑगस्ट 2025 पासून आणि शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2025 आहे आणि सीईटी परीक्षा व निकाल हे वेळापत्रक नंतर वेबसाईटवर प्रसिद्ध होईलच मित्रांनो। ही योजना म्हणजे सरकारी नोकरीच्या स्वप्नासाठी मोठी संधी आहे। फक्त 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारले जातील, त्यामुळे वेळ वाया न घालता लगेच अर्ज करा। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिली आहे आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला डिजिटल साम्राज्याला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो। चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।